ठाण्याचा राजा घडवतोय 11 जागृत मारुती रायांचे दर्शन. 5 पाखाडी साकारला पुरातन मंदिराचा देखावा. वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या 5 पाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचे दर्शन घडवले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे. 1987 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिराची वारी करणे, आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरे शिल्पे साकारून ठाणेकरांच्या भारतातील मंदिराचे दर्शन 5 पाखाडीमध्येच घडवले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील सरार ए शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्यात केवळ नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे. यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिराचा देखावा उभारला आहे. अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याच अनुषंगाने 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील सुन्याचा मारुती, मसूर सातारा येथील मसूर मारुती, चाफळ सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज सातारा येथील मठातील मारुती, माझगाव येथील माझगावचा मारुती, बहेर सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यासाठी 4 विशाल स्तंभावर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 बाय 20 फूट आकार मानाचे दगडी भिंत घासावी असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात 20 बाय 20 फूट आकारमानाचा गाभारा, 41 बाय 20 फूट आकारमानाचे सभामंडप, 10 बाय 20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या मंदिराची सजावट मंडळात यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा राजा प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक धनवरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम केले. माझं नाव संदेश कमळाकर प्रभू आहे आणि आम्ही यावर्षी जे नामदास स्वामींनी जे 11 मारुतींची स्थापना केली होती की ते लोकांना जाता येत नाही, त्यांना दर्शन घेता येत नाही, त्यांना इथे दर्शन व्हावं म्हणून आम्ही इथे 11 मारुती मंदिराची स्थापना केली. तर पूर्वी आम्ही मीनाक्षी मंदिर केलं होतं, 12 ज्योतिर्लिंग केले होते. गेल्या वर्षी आम्ही विष्णूचे 10 अवतार केले होते. त्याच्यापूर्वी आम्ही देवदासचा सेट केला होता जे लोकांना बघता येत नाही, जेणेकरून लोकांना चांगले चांगले देखावे बघता आहे म्हणून आम्ही इथे मोठमोठे देखावे दरवर्षी करत असतो. किती वर्षाची परंपरा आहे? आमची 70 वर्षाची परंपरा आहे. आम्ही दरवर्षी असेच मोठमोठे सेट बनवत असतो आणि मेन म्हणजे आम्ही इथे प्लॅस्टर पेपरचा उपयोग केलेला नाही, आम्ही इथे कम्प्लीट फायबरचा उपयोग केलेला आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढच्या वर्षी की इको फ्रेंडली गणपती मूर्ती स्थापना करायची. संध्याकाळी आमच्या इथे बरीच लाईन असते दर्शनासाठी. नवस पडण्याशिवाय खूप लोकांची गर्दी असते, जेणेकरून लोकांची नवस लोकांना तेव्हा पावतो आणि लोक त्याची नवस फेडतात. म्हणजे शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे गणपती. अध्यक्ष संदीप पवार आहेत, उपाध्यक्ष संदेश प्रभू आहेत आणि मंडळाचे प्रमुख सल्लागार जितेंद्र आव्हाड साहेब आणि मनोज प्रधान साहेब आहेत. मला इकडे यायला खूप आवडतं. आम्ही दरवर्षी येतो. इकडे 11 मारुतींचं मंदिर आहे, तर म्हणून आम्ही लांबून इकडे प्रवास करतो
ऐकलंय की हा नवसाचा गणपती आहे, म्हणून इकडे जी पण इच्छा मागितली पूर्वी होते. आम्हाला दरवर्षी इकडे येऊन एकदम मन मोकळं होऊन जातं, मस्त वाटतं. तर सगळ्यांनीच इकडे आलं पाहिजे. खूप छान मंदिर आहे. मी म्हणेल दरवर्षी काहीतरी वेगळं असतं, असं नाही की एका वर्षी. मी दरवेळेला चक्कीच होत होते की काय नवीन केलेलं आहे. तर दरवर्षीच चांगलं असतं, वेगवेगळं असतं. खूप विचार करून ही लोक डेकोरेशन करतात, वेगवेगळे थीम ठेवतात, तर बघायला मजा वाटणार. पण खूपच आवडते ते. खूपच छान नेहमी दर्शन आम्हाला मिळतात चांगल्यापैकी, आणि खूप चांगलं डेकोरेशन असतं. यावेळी मारुतीचं आहे ते बघून अजूनच छान वाटलं आम्हाला. तुला पहिले एकाच ठिकाणी बघायला भेटले तर खूपच छान वाटतंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी गौरी गणपतीची 150 वर्षाची परंपरा. मूळचे कोकणातले देवगड येथील आणि ठाण्यात स्थायिक झालेले भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी दरवर्षी 7 दिवसाच्या गणपतीची स्थापना होते. 150 वर्षाची परंपरा असलेल्या त्यांच्या मूळ कोकणातील घरात गेले 125 वर्ष गणपतीची स्थापना होत होती. त्यानंतर पुढील 25 वर्ष लेले यांच्या ठाण्याच्या घरी गणपतीचे आगमन होत आहे. गणपतीबरोबर खड्यांची गौरीसुद्धा त्यांच्या घरी येते. सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन ही गौरी येते अशी मान्यता आहे. 2 दिवस राहून 7व्या दिवशी गौरीबरोबर गणेशाचे विसर्जन होते. गणपतीच्या आगमनाने घरात एक आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण होते. त्यात यावर्षी गणपती उत्सवाला राज्य महोत्सव घोषित केल्यामुळे हा गणेश उत्सव राज्यातच नव्हे तर केंद्रात सुद्धा साजरा होईल अशी प्रतिक्रिया संदीप लेले यांनी व्यक्त केली. 150 वर्ष आमच्या देवगड तालुक्यातील मुठाट्या गावापासून हा उत्सव कोकणात जुनी परंपरा आहे. त्यानुसार आमच्या घरातही हा गौरी गणपतीचा उत्सव साजरा होतो. गेले 25 वर्ष माझ्या विवाहानंतर मी गणपतीची स्थापना ठाण्यातल्या आमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली. गावी सर्वजण राहत नसल्यामुळे आणि इथे याचा सांग त्याचा आपल्याला पूजा करता येते या दृष्टीने केली आणि मोठी परंपरा आहे. आता आपण बघितलं असेल खड्याच्या गौरी आहेत. आज गौरींचं विसर्जन आहे, त्यासोबत गणरायाचं देखील आज विसर्जन होईल. खूप आनंद वाटतो. 7 दिवस दोनदा आरत्या केल्या जातात, लोक येतात. एक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा उपक्रमाचा एक सुंदर मिलाप म्हणजे गणेशोत्सव आहे, ज्याच्यातनं आपल्याला मनाला समाधान भेटतं. गणेश हे एक आपलं आराध्य दैवत आहे, बुद्धीचं दैवत आहे. मी एवढीच मागणी करेन गणेशाच्या वेळी की सगळ्यांना बुद्धी दे, सगळ्यांची बुद्धी टाळ्यावर ठेव. म्हणजे राजकारण असो, समाजकारण असो, भरकटत जाण्याची प्रक्रिया जी काय चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि लोकांनी संतुलितरित्या अंतिमतः हेतू काय आहे प्रत्येकाचा. मला आमदार, खासदार, नगरसेवक बनणं हा जरी हेतू असला तरी तो कशा करताय, लोकांचा प्रतिनिधी म्हणून. त्यामुळे जनतेची, समाजाचं, देशाचं त्यातनं काहीतरी
भलं व्हावं अशी वृत्ती सर्वांना दे, अशी मी गणरायाचरणी व सगळ्यांना सुखशांती दे अशी प्रार्थना करतो. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. फार अप्रतिम असं काम महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे की गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. आपण बघितलं असेल वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या देवांच्या उत्सवांना प्राधान्य आहे, परंतु गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि मुंबई कोकण विशेषतः इथे घराघरामध्ये साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त तो सार्वजनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि आता तो मुंबई कोकण ठाण्यात असल्यामुळे पण संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार वाढला आहे. उत्तर भारतात दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात सगळीकडे लोक घरी गणपतीची पूजा करायला सुरुवात केली आहे. एक वेगळ्या प्रकारचा सण आहे, त्याला एक वेगळं महत्त्व आहे. त्याचा नक्कीच एक चांगला सकारात्मक परिणाम प्रत्येकाला अनुभवायला येतो, म्हणून हा उत्सव एवढा सर्वदूर पसरला आहे. आणि त्यामुळे या उत्सवाला जी राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे तो अत्यंत समर्पक आणि योग्य दिला आहे. भविष्यात तो देशाचा केंद्रीय उत्सव, राज्याचा नाही देशाचा उत्सव होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. गणपती एक कसं आहे, सामूहिक दैवत आहे. म्हटलं तर फार काही त्याला कडक असं काय उपवास किंवा काही अशा प्रथा परंपरा असं काही नाही. एक म्हटलं तर एक आराध्य दैवत आहे आणि म्हटलं तर सर्वसामान्यांसाठी असलेला असा गणेश देव आहे. लहान मुलापासून अगदी ते मोठ्यापर्यंत त्याची मूर्ती सगळ्यांना भावते. त्याचं दर्शन घेतल्यावर एक मनाला समाधान मिळतं आणि बुद्धीची देवता आहे आणि आराध्य देवता आहे. आणि त्यामुळे एका देवाचं आराध्य देवतेचं आपण पूजन केलं की आपोआप सर्वच आपल्याला सुखशांती आणि संतुलित मेन म्हणजे बुद्धी मिळते. आणि गणरायाचा एक वेगळा परिणाम आहे. ते काय तत्व आहे त्याचं जाणकारांकडून माहिती घ्यायला लागेल. आपण तर आपल्याला कळतं त्यानुसार मूर्तीची पूजा करतो, परंतु गणेश तत्व जो काही विषय आहे तो फार सखोल आणि एक परिणामकारक नक्कीच आहे. मी सर्वांना आवाहन करेन की गणेश पूजनाने नक्कीच शांती आणि मनशांती आणि समाधान हे प्राप्त होतं. समाधान महत्त्वाचं आहे. किती मिळाल्याच्यापेक्षा झालेलं समाधान आणि ते गणेश आपल्याला देतो आणि माणूस त्यामुळे अत्यंत संतुलित जीवन जगतो. पारंपरिकच गौरींचं हे आहे. तसं म्हणजे आमच्या कोकणस्थानमध्ये खड्यांच्या गौरी असतात, तशा प्रत्येकाकडे उभ्या गौरी असतात. तसं आमच्याकडे ह्या खड्यांच्या गौरी असतात. पाच खडे असतात आणि एक सुपारी असते. आम्ही पालवठ्यावरून आणतो आणि नंतर मग गणपतीच्या आधी गौरींचं विसर्जन करतो आणि मग गणपतीचं. असं ऍक्च्युली मला एवढं डिटेल म्हणजे असं सांगता नाही येणार आता कसं, पण जे आहे पारंपरिक ते आम्ही पुढे कंटिन्यू ठेवतो. कसं वातावरण असतं गणपतीमध्ये? गणपती म्हणजे आमचं हा व्यवस्थित आनंदाचं असतं, सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य सुखशांती हे सगळं गणपती घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे. गडकरीची कोनशिला दर्शनी भागात बसवा, शिवसेना नेते राजन विचारे यांचा शेवटचा अल्टिमेटम. ठाणे महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून नव्याने नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतांचे उद्घाटन केले खरे, मात्र यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली आणि त्यांच्या नावाची असलेली ऐतिहासिक अशी कोनशिला अडगळीत पडलेली आहे. अप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार वसंत विचारे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. विद्यारे यांनी प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम दिला असून गडकरी रंगायतांची कोनशिला दर्शनी भागात न बसवण्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. याबाबत पत्रच विचारे यांनी आयुक्तांना दिले आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गावदेवी मैदानातील भर सभेत एका ठाणेकरांनी एक चिठ्ठी पाठवली होती. त्यामध्ये नाट्यगृह व स्टेडियमची मागणी केली होती. त्या चिठ्ठीवर तात्काळ प्रतिक्रिया देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्ता द्या, तुम्हाला नाट्यगृह स्टेडियम देतो असे आश्वासन ठाणेकरांना दिले आणि ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर बाळासाहेबांनी शब्द पूर्ण केला. 25 ऑक्टोबर 1974 रोजी नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले तर 15 डिसेंबर 1978 रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे नाट्यगृहाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर 14 मार्च 1999 रोजी पुन्हा या वस्तूचे नूतनीकरण करून त्यांच्याच हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आले. नाट्यगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने त्यांच्या नावाची पाटी कोनशिला बसवण्यात आली होती. आस्थागायत ही कोनशिला ठाणेकर रसिक व नाट्यप्रेमींना दिसेल अशा दर्शनी भागात होती. ही कोनशिला समोर दिसताच जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांचे स्मरण होत असे.
ठाणे महानगरपालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का? नागरिकांना त्यांच्या तक्रारी अडीअडचणी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सअप क्रमांक जाहीर. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे तक्रारी अडीअडचणी सादर करण्यासाठी 9930001185 हा व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात येत आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदविताना तक्रार ज्या विभागाची आहे त्या विभागाचे नाव व्यवस्थित नमूद करावे. तसेच तक्रारदाराने स्वतःचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, ईमेल व मोबाईल क्रमांकही नमूद करावा. या व्हॉट्सअप ॲपवर आपल्याला तक्रारीशी संबंधित नसलेले कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ व अन्य मजकूर पाठवू नये. ही सुविधा कॉलिंगसाठी नसून केवळ मेसेजद्वारे आपली तक्रार नोंदवण्यासाठी आहे. मेसेजद्वारे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे. तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरूपाची तक्रार करू नये. एकाच वेळेस तक्रार पाठवावी. त्याची नोंद घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवले आहे.